नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी प्रणिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. महाराष्ट्राच्या वाट्याचं थेंबभरही पाणी गुजरातला देणार नाही, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. अकृषिक परवानगी मिळवण्यासाठी विविध कार्यालयांचे ना हरकत दाखले घेण्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांची. सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेत अपहार करणाऱ्यांविरुद्ध यापुढे मोका कायद्याअंतर्गत कारवाई होणार. भारतात गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी आपला 3 देशांचा दौरा महत्त्वपूर्ण ठरेल, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या याकूब मेननची शिक्षेसंदर्भातली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नसीम जैदी यांची नियुक्ती. आणि सत्यम घोटाळ्यातला आरोपी रामलिंग राजूसह इतर 9 जणांना विशेष न्यायालयानं सुनावली 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. महाराष्ट्राच्या वाट्याचं थेंबभरही पाणी गुजरातला देणार नाही, हे पाणी महाराष्ट्रालाच मिळालं पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे, असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं. दमणगंगा, पिंजाळ तसंच नारपार खोऱ्यातलं पाणी गुजरातला वळवण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी आक्रमक होत सरकारकडून खुलासा मागितला. मात्र जलसंपदा मंत्र्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं या सदस्यांनी सभात्याग केला. या संदर्भातले फलक फडकावत छगन भुजबळ यांच्यासह काही आमदार हौद्यात जाऊन बसले. तुम्ही पहिल्या दिवसापासून हे गुजरात आणि महाराष्ट्र याच्या सीमेवरचं जे काही पाणी जे आहे, जे महाराष्ट्राच्या भागातलं पाणी महाराष्ट्राला मिळावं अशी जी मागणी आहे, त्या बाबतीमध्ये बाहेर अनेक आंदोलनं सुरू आहेत. आणि असा सर्वदूर असा समज आहे की जवळजवळ 133 TMC पाणी जे महाराष्ट्राच्या भूमीवर पडतं आहे, त्यातलं 20-25 TMC पाणी फक्त महाराष्ट्राच्या वाट्याला येऊन बाकीचं कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते जे आहे गुजरातला वळवण्याचा जो आहे घाट घातला जातो आहे. अशा प्रकारची समजूत आणि माहिती जी आहे सर्व जे बाहेरचे तज्ज्ञ जे आहेत त्यांच्या हातामध्ये आहे. मुख्यमंत्र्यांनी हे पाणी गुजरातला देण्याबाबत पत्राद्वारे आश्वासन दिल्याचा मुद्दा दिलीप वळसे पाटील तसंच जयंत पाटील यांनी मांडला. मात्र याबाबत कोणताही करार अद्याप झाला नसल्याचं जलसंपदा मंत्र्यांनी स्पष्ट केल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी कळवलं आहे. स्वकष्टार्जित अथवा वडिलोपार्जित मालमत्ता यापुढे आपल्या वारसांच्या नावे हस्तांतरित करताना मुद्रांक शुल्क भरावं लागणार नाही. विधानसभेत आज या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. वारसांच्या व्याख्येत मुलगा, मुलगी यासोबतच सून आणि नातवंड यांनाही समाविष्ट करण्यात आलं आहे, असं स्पष्टीकरण महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सभागृहात दिलं. अनेक प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रांनाही आता मुद्रांकाची आवश्यकता राहणार नाही. केवळ साध्या कागदावरही ते करता येईल अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. अकृषिक परवानगी मिळवण्यासाठी विविध कार्यालयांचे ना हरकत दाखले घेण्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांची असणार आहे. हे दाखले मिळवून अर्जदाराला निवासी कारणासाठी 90 दिवसात अथवा उद्योगांसाठी 60 दिवसात अकृषिक परवानगी देण्याचं बंधन आज विधानसभेत मंजूर केलेल्या महसूल सुधारणा विधेयकात घालण्यात आलं आहे. सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेत अपहार करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारीसाठी असलेल्या मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी झालेल्या केळकर समितीच्या अहवालावरील चर्चेदरम्यान परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. प्राईम टाईमला मराठी चित्रपट दाखवणं सक्तीचं करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचं मराठी चित्रपट निर्माते आणि अभिनेत्यांसह मल्टीप्लेक्सच्या मालकांनीही स्वागत केलं आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली. 12 ते 9 हा कालखंड प्राईम टाईम असेल. तसंच चित्रपटाच्या विषयानुसार त्यांची वेळ ठरवण्याचा निर्णय निर्माते, वितरक आणि मल्टीप्लेक्सच्या मालकांचा असेल, असं तावडे यांनी सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. त्यांच्यात जर काही डिस्प्यूट आला तर 2 चित्रपट निर्माते प्रतिनिधी आणि 2 मल्टीप्लेक्सचे प्रतिनिधी अशी 4घांची एक आम्ही समिती सरकार म्हणून करू आणि त्यामध्ये चर्चा करून असा आलेला वाद मिटवला जाईल.
देशात गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी आपला 3 राष्ट्रांचा दौरा महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या 3 देशांच्या 9 दिवसीय दौऱ्यावर जाताना त्यांनी ट्विटरद्वारे हा संदेश दिला. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पॅरिसमध्ये ते फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार असून नंतर उद्योगपतींना आणि औद्योगिक संकुलांना भेट देणार आहेत. तसंच पहिल्या जागतिक महायुद्धाच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्या युद्धात मृत्युमुखी पडलेल्या 10,000 भारतीयांना आदरांजली वाहणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान जर्मनीला रवाना होतील. 5 केंद्रीय मंत्री तसंच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीही जर्मनीच्या दौऱ्यात सामील होणार आहेत. यावेळी मेक इन इंडिया मोहीम, अपारंपरिक ऊर्जा, स्मार्ट शहरं, कौशल्य विकास आदी मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान दौरा या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार या विषयाचे अभ्यासक डॉक्टर अशोक मोडक आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार सर, 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. पंतप्रधान आता फ्रान्सकडे रवाना झालेले आहेत. फ्रान्सच्या या दौऱ्यामध्ये भारताचा काय फायदा होऊ शकतो आणि उलटपक्षी उभय देशांच्या संबंधांवर काय परिणाम होऊ शकेल? असं आहे, मुळात फ्रान्स काय, जर्मनी काय आणि कॅनडा काय या तिन्ही देशांचा दौरा ज्या वेळेला नरेंद्र मोदींचा संपेल त्यावेळेला आपल्याला असं ध्यानात येईल की या तिन्ही देशांनी भारतामध्ये गुंतवणूक वाढवलेली आहे, भारताला तंत्रज्ञान दिलेलं आहे आणि भारतात त्यामुळे रोजगाराचीही उपलब्धी झालेली आहे. हा मी दावा करतोय याचं कारण ॲट प्रेझेंट इंडिया हॅज बिकम वन ऑफ द मोस्ट अट्रॅक्टिव्ह डेस्टिनेशन्स फॉर द होल वर्ल्ड. माझ्याकडे 2014चे आकडे आहेत, ज्यांना आपण इमर्जिंग इकॉनॉमीज म्हणतो. मग ब्राझील आहे, सिंगापूर आहे, या सर्व इमर्जिंग इकॉनॉमीजमध्ये भारताचा क्रमांक आज पहिला आहे. दुसऱ्या बाजूनं दुर्दैवानं जर्मनी काय, फ्रान्स काय, काही अंशी कॅनडा काय यांच्यात एक तऱ्हेची आज गतिशून्यता आलेली आपल्याला दिसते. विशेषतः फ्रान्स आणि जर्मनीच्या बाबतीत तर असं म्हणता येईल की रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या ताणतणावांमुळे जे काही प्रतिबंध रशियावर लादले गेले ते बुमरँग आज या देशांवर उलटलेलं आहे. आणि म्हणून जर्मनीच्या प्रमुख अँजेला मेर्केल यांची सातत्यानं धडपड चालली होती की हे तणाव मिटावेत, तो संघर्ष संपावा. माझ्या म्हणण्याचा भाग असा की एका बाजूला आज भारताचं स्थान स्वाभाविकपणे वरचढ होत आहे, दुसऱ्या बाजूला फ्रान्स काय, जर्मनी काय, कॅनडा काय इथे एक तऱ्हेची गतिशून्यता दिसतेय. कदाचित यामुळे त्या देशांना जर भारतात गुंतवणूक करावीशी वाटली तर भारताला त्याचा फायदा नाही का? फ्रान्सच्या बाबतीत बोलायचं तर टेक्नॉलॉजी आणि विशेषतः डिफेन्सच्या बाबतीतली टेक्नॉलॉजी किंवा जैतापूरचा जो प्रोजेक्ट आहे म्हणजे आरेवा आणि राफेल या 2 प्रोजेक्टचा उल्लेख करता येईल. या कंपन्या आहेत आणि त्यांच्याकडून जर तंत्रज्ञान मिळालं तर त्याचा केवळ जैतापूर पुरता फायदा नाही आहे. आपण आत्तापर्यंत रशियावर विसंबून राहत होतो. नरेंद्र मोदी आल्यापासून एक तऱ्हेचं डायव्हर्सिफिकेशन इन कनेक्शन विथ द सोर्स ऑफ डिफेन्स मटेरियल झालेलं आपल्याला दिसतंय. फ्रान्समधून तेही मिळण्याची शक्यता आहे. हा झाला फ्रान्सचा विषय. जर्मनीच्या बाबतीत नरेंद्र मोदी असं म्हणतायत की तिथे जे हॅनोवरला जत्रा भरते आणि आत्ता आपण बघितलं असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यासाठी जर्मनीत जाणार आहेत. नरेंद्र मोदींसारखे प्रधानमंत्री आणि बाकीचे मुख्यमंत्री या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून जर भारताच्या वेगवेगळ्या औद्योगिक वस्तूंना बाजारपेठ मिळाली तर मला वाटतं व्यक्तिशः की त्याचा भारताला फायदा होणार आहे. नरेंद्र मोदींची जी मेक इन इंडिया ही स्कीम आहे ती स्कीम त्या अर्थानं तिथे फलद्रूप होणार आहे. बरं, तुम्ही आता तिन्ही देशांच्या या दौऱ्याविषयीच्या अनुषंगाने आता बोललात, तर या तिन्ही देशांना एकाच फेरीमध्ये भेट देण्याचं त्यामागे काय उद्देश असेल? सांगतो. असं आहे, एकतर स्वतः नरेंद्र मोदीच म्हणालेले आहेत की म्हणे आमच्याकडे गुजरातमध्ये असं म्हटलं जातं
की एका भाड्यात जर 2 प्रवास करता आले तर ते फायद्याचं आहे. आता याचा जर आपण विचार केला तर तुमच्या प्रश्नाचं अंशतः उत्तर मिळतं. अजून दुसरा प्रश्न मी उत्तर दिलेला नाहीये की व्हाय नरेंद्र मोदी हॅज क्लब देम टुगेदर. पहिलं कारण त्याचं असं आहे की जर आपण जगाचे 3 स्तर केले तर अमेरिका आणि चीन हे उच्च स्तरात जातात. फिजी असेल, मालदीव असेल, यांना मी निम्न स्तरातले देश म्हणतो. ज्या 3 देशांचा नरेंद्र मोदी प्रवास करतायत त्यांना मध्यम स्तरातले देश म्हणता येईल. या तिन्ही देशांनी सोव्हिएत संघाच्या विध्वंसानंतर अमेरिका ज्या वेळेला आपली हेगेमनी किंवा आपली एकाधिकारशाही प्रस्थापित करू पाहते असं म्हटलं त्यावेळेला त्याला चॅलेंज दिलेलं आहे. 2003 मध्ये ज्यावेळेला अमेरिकेनं इराकवर हल्ला केला त्यावेळेला जर्मनी आणि फ्रान्स यांनी अमेरिकेच्या बाबतीत विरोध नोंदवलेला आहे. माझ्या म्हणण्याचा भाग असा की या तिन्ही देशांचा एकत्र प्रवास केल्यानंतर या मध्यमस्तरीय देशांकडून भारताला फार मोलाचं असं आर्थिक आणि सैनिकी सहकार्य मिळू शकेल असा नरेंद्र मोदींना विश्वास वाटतो. बरोबर. पण पंतप्रधानांच्या ह्या सगळ्या परदेश दौऱ्याचं कौतुकही होतं, कुठे कुठे टीकाही होते. एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही कसं पाहता याकडे? नाही, एक ध्यानात घ्या, मुळात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विदेश नीतीवर आपला स्वतःचा म्हणून ठसा उमटवलेला आहे. टीकाकारांनी जरी टीका केली तरी त्यांना हे मान्य करावं लागेल की इंदिरा गांधींच्या नंतर नरेंद्र मोदींचाच क्रम एक प्रभावी प्राईम मिनिस्टर किंवा प्रधानमंत्री म्हणून आपल्याला लावावा लागेल. एक, कॅनडाच्या बाबतीत बोलायचं तर 4 दशकांमध्ये आपले संबंध तिथे नव्हते आणि नरेंद्र मोदी पुढल्या महिन्यात 1 वर्ष पूर्ण करणार आहे. या वर्षभराच्या आत कॅनडाला जात आहेत, याला एक वेगळं महत्व आहे. जरा स्पष्ट करून सांगा. लगेच सांगतो. असं आहे, नरेंद्र मोदींनी आपल्या शपथविधीसाठी आपल्या शेजारी देशांना बोलावलं. म्हणजे त्यांनी एका अर्थानं ज्याला आपण दक्षिण आशिया म्हणतो त्या देशातल्या त्या एरियातल्या देशांशी संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्यांनी लक्ष दिलं ते अमेरिका, रशिया, G20 ज्याला म्हणता येईल त्यांच्याशी संबंध वाढवण्याबाबत. एक ध्यानात घ्या की फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा हे तिन्ही देश G7 ग्रुपमध्ये मोडतात. म्हणजेच सांगण्याचा मतलब असा, ज्या 3 देशांकडे आतापर्यंत लक्ष द्यायला फुरसत मिळाली नव्हती ती आता नरेंद्र मोदींना मिळालेली आहे. हा एक भाग. कदाचित पुढल्याच महिन्यात किंवा नजीकच्या काळात भारतामध्ये आफ्रिका समिट होणार आहे. भारताचीच एका अर्थाने बाजू मिडल ईस्टमध्ये मांडली जाणार आहे. माझ्या म्हणण्याचा भाग असा की जे प्रदेश किंवा जे एरियाज आतापर्यंत अनटच्ड राहिले होते तिथे नरेंद्र मोदी गेल्यामुळे एक सौहार्द उत्पन्न होणार आहे. आणखीन एक मुद्दा आहे, फ्रान्समध्ये पहिल्या महायुद्धात जे भारतीय मरण पावले त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा असा एक मोठा भावनिक कार्यक्रम नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात होणार आहे. कॅनडामध्ये तिथे स्थायिक झालेल्या शीख बांधवांना नरेंद्र मोदी भेटणार आहेत. आणि मला वाटतं कुणाला हे मान्य करावं लागेल की नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा परदेशात जातात त्या ठिकाणी राहत असलेल्या भारतीयांची त्या भेटी घ्याव्यात, त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत. आता इतकी काळजी वाहणारा प्रधानमंत्री आपल्या देशाला लाभलाय, मला वाटतं याचं कोणीही कौतुकच करेल असं माझ्या मनात येतं. आता पंतप्रधान म्हणजे एनडीए सत्तेवर आल्यापासून पंतप्रधानांनी अनेक देशांचे दौरे केलेले आहेत. चीन आहे, नेपाळ आहे आणि या सगळ्या देशांचे दौरे त्यांनी करत आले, अजूनही त्यांचे सुरूच आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक देश म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणात काय प्रभाव पडतोय? लगेच सांगतो. सन 2013 मध्ये अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या फॉरेन अफेअर्स नावाच्या नियतकालिकात एक अप्रतिम लेख मला वाचायला मिळाला होता. त्या लेखाचं नाव फीबल फॉरेन पॉलिसी ऑफ इंडिया, म्हणजे भारताची सामर्थ्यहीन किंवा दुर्बल विदेश नीती. जाणकारांनी असं नमूद केलंय, त्या लेखातही असं म्हणण्यात आलंय की बर्लिनची भिंत कोसळली, सोव्हिएत संघ कोसळला, त्यानंतर म्हणता म्हणता आता 25 वर्ष होत आहेत,
तुमच्या आमच्या दुर्दैवानं या 25 वर्षामध्ये निर्णायक भूमिका घेणार, खंबीर भूमिका घेणार असं शासन अस्तित्वात नव्हतं. दुसरा मुद्दा, कोॲलिशन पॉलिटिक्सच्या म्हणून काही मर्यादा असतात. अटल बिहारी पंतप्रधान होते, पण त्यांना इतक्या लोकांना सांभाळावं लागायचं. आता नरेंद्र मोदींचं भाग्य असं आहे की भारतीय जनता पार्टीला निर्भेळ शासन मिळालं असल्यामुळे ते बंधन नाही आहे त्यांच्यावर. म्हणजे क्रमांक 1 त्यांची स्वतःची डिसायझिव्ह पॉवर कपॅसिटी, निर्णय घेण्याची त्यांची क्षमता, त्यांचा उरका, आणि दुसऱ्या बाजूला निर्भेळ बहुमत मिळालं असल्यामुळे जयललिताला सांभाळा, ममताला सांभाळा, ही कसरत नाही करावी लागेल जी वाजपेयींना करावी लागायची. याचा परिणाम विदेश नीतीवर होत असतो. बरोबर. दुसऱ्या बाजूनं विदेश नीतीमुळे भारतातलेही प्रश्न सोडवायला मदत होत असते, ज्याला इंग्लिशमध्ये इनसाइड आउट असं नाव दिलं जातं. कशा अर्थानं? आज भारतामध्ये बेकारी आहे, भारतामध्ये विषमता आहे, भारतामध्ये दारिद्र्य आहे. जर समजा मेक इन इंडिया पॉलिसी यशस्वी झाली, भारताच्या इंडस्ट्रियलायझेशनला विदेशातून गुंतवणूक मिळाल्यामुळे मदत झाली, तर विदेश नीतीचा भारतातले प्रश्न सोडवायला उपयोग होईल की नाही? मी याला इनसाइड आउट असं नाव देतो. आणि नरेंद्र मोदींच्या एकूण विदेश नीतीच्या संदर्भात आपल्याला असं जाणवतंय की ही इज फर्म इनफ टू रिझॉल्व बेसिक प्रॉब्लेम्स थ्रू एक्सटर्नल रिलेशन्स, असं म्हणता येईल आपल्याला. बरं, आता मेक इन इंडियाचा तुम्ही उल्लेख केलात म्हणून विचारते की या सगळ्या दौऱ्यांमुळे या संकल्पनेला किती प्रमाणात आणि कसं काय बळ मिळू शकेल? एक लक्षात घ्या, मुळातच जर समजा ज्या स्वदेशीचा आपण सातत्यानं गौरव करतो, उच्चार करतो, मेक इन इंडिया म्हणजे स्वदेशी आहे. कल्पना अशी करू की ही परदेशी गुंतवणूक झाली, पण त्या गुंतवणुकीच्या मागोमाग तिकडचे मात्र रिसोर्सेस म्हणजे ह्युमन रिसोर्सेस न घेता भारताचे रिसोर्सेस, ह्युमन रिसोर्सेस वापरण्यात आले, तर त्या अर्थाने मेक इन इंडियाचा भारतातील बेकारी निर्मूलनाच्या दृष्टीने फायदा होईल की नाही? बरोबर. एक भाग, ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणतात. आज भारताला मोठे रस्ते हवे आहेत, पूल हवे आहेत, ज्याच्यातून कनेक्टिव्हिटी वाढेल, गावं आणि शहरं जोडली जातील. यासाठीही या 3 देशांच्या दौऱ्याचा नरेंद्र मोदी उपयोग करून घेणार आहेत. त्याचाही त्यामुळे भारताला फायदा होईल. बरोबर. जर्मनी हे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी आहेच, बरोबर. तर भारताचा म्हणजे ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये भारताला तिथे मार्केट उपलब्ध व्हायला कशी काय मदत होऊ शकेल किंवा काय? नाही, मुद्दा एक लक्षात घ्या. मगाशी ज्या युक्रेनियन क्रायसिसचा मी उल्लेख केला, त्या युक्रेनियन क्रायसिसमुळे रशियावर निर्बंध लादले पाहिजेत असा हट्ट अनेक देशांनी धरला, पण ते बुमरॅंग जर्मनीवर आणि फ्रान्सवरही उलटलेला आहे. आणि म्हणून जर भारताशी संबंध विकसित झाले तर या युक्रेनियन क्रायसिसमधून आपला अडकलेला हात जर्मनीला बाहेर काढता येईल. अच्छा. सांगण्याचा मतलब, जर्मनीमध्ये आज भारताच्या अर्थव्यवस्थेमुळे काही फायदा होईल असं एंजेला मेर्केललाही वाटतंय आपल्याला. बरं. पर्यावरण रक्षणामध्ये भारतानं नेतृत्व करावं असं पंतप्रधान जे सातत्याने म्हणत आलेले आहेत, हा मुद्दा पुढे नेण्यात कुठेतरी या देशांच्या दौऱ्याचं काही योगदान होईल का? नाही, एक लक्षात घ्या, मुळात तसं पाहिलं तर ज्या देशांना आपण आता उल्लेख केलेला आहे, पर्यावरणाला नुकसान करण्यात हेच देश जबाबदार आहेत ना. एक्झॅक्टली. आणि आता तेच जर उलटी ओरड करणार असतील, मला खात्री वाटते ज्याप्रमाणे WTOच्या बाबतीत नरेंद्र मोदींनी कणखर भूमिका घेतली, या बाबतीतही कणखर भूमिका घेतली जाईल. आणि भारतावर जो बोजा लादला जातोय त्यातून भारताला मुक्त करण्यासाठी काही कणखर पावलं उचलली जातील. हा एक भाग. दुसऱ्या शेवटी पर्यावरण म्हणजे काय हो? आज 3 Pचा उल्लेख केला जातो, प्रॉफिट, पीपल आणि प्लॅनेट. म्हणजे एका व्यक्तीच्या नफ्याचा विचार करण्याबरोबरच समाजाचाही विचार करा आणि निसर्गाचाही विचार करा. समजा तिकडून आपल्याला या संबंधात काही शिकण्यासारखं असलं तर ते शिकलं पाहिजे. या अर्थानं पर्यावरणाच्या संरक्षणाबाबतीत सुद्धा यातून काही इनपुट्स आपल्याला मिळू शकतील असं मला वाटतं.
वाटतं. बरं. या सगळ्या परदेश दौऱ्यांमुळे परराष्ट्र धोरणाला एक दिशा मिळू शकते का आणि आपली अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी काय उपयोग होऊ शकतो? नाही, मी आत्ताच उल्लेख केला ना, मी यालाच मी इनसाइड आउट आउट हां. असं नाव दिलेलं आहे. मुळात भारताचे पंतप्रधान पुढाकार घेऊन स्वतः या देशांचा प्रवास करतायत आणि त्या देशातल्या भारतीय नागरिकांना आवाहन करतायत. एक लक्षात घ्या, कल्चर अँड सिव्हिलायझेशन ऑल्सो डू प्ले व्हेरी सिग्निफिकंट रोल. ते सांगतायत काय की भारत ही आपली सगळ्यांची आई आहे. आता याच्यातून या NRIs कडून जर भारताला निधी मिळाला, ज्याचा फायदा आपल्याला झालेला आहे अटल बिहारींच्या कालखंडात, तो फायदा नक्की होऊ शकेल. हीच माणसं पुढे येतील गुंतवणूक करायला. म्हणजे परदेशी लोक येतीलच, पण तिथे जे भारतीय स्थायिक झालेले आहेत त्यांच्याही कडून भारतात गुंतवणूक होऊ शकेल असं मला वाटतं. सर धन्यवाद, आज आपण इथे आलात आणि आपल्या अभ्यासपूर्ण या चर्चेतून बरीच चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. धन्यवाद. नमस्कार. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नसीम जैदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांची नियुक्ती केल्याचं विधी मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जैदी येत्या 19 एप्रिलला कार्यभार स्वीकारतील. 1976च्या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले नसीम जैदी नागरी हवाई उड्डाण मंत्रालयात दीर्घकाळ कार्यरत होते. सध्याचे निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्रह्मा येत्या 18 एप्रिलला निवृत्त होत आहेत. मुंबईत 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेला आरोपी याकूब अब्दुल रझाक मेनन याची शिक्षेसंदर्भातली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. न्यायालयानं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मेमनच्या फाशीला तात्पुरती स्थगिती दिली होती. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जणांचा बळी गेला होता, तर 713 जण गंभीर जखमी झाले होते. याकूबनं दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी आर्थिक मदत केल्याचं तसंच मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवणाऱ्या इतर आरोपींनाही मदत केल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं. सत्यम घोटाळ्यातला आरोपी रामलिंग राजू आणि इतर 9 जणांना हैदराबाद इथल्या विशेष सीबीआय न्यायालयानं 7 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा आज ठोठावली. हे सर्वजण फसवणूक, बनावट कागदपत्र सादर करणं आणि विश्वासघात केल्याच्या गुन्ह्याखाली दोषी आढळल्याचं विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती चक्रवर्ती यांनी सुनावणी दरम्यान सांगितलं. कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा 2009 मध्ये उघडकीला आला होता. कंपनीच्या लेखापुस्तकांमध्ये फेरफार करून नफ्याचं प्रमाण वाढलेलं भासवून रामलिंग राजूनं अंदाजे 7,000 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर आंध्र प्रदेशमधल्या CID शाखेनं राजूला अटक केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती म्हणून न्यायाधीश AIS चीमा यांचा शपथविधी सोहळा आज औरंगाबादमध्ये झाला. ज्येष्ठ न्यायमूर्ती RM बोर्डे यांनी न्यायाधीश AIS चीमा यांना शपथ दिली. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती प्रदीप देशमुख आणि न्यायाधीश सुनील शुक्रे यांनाही आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती BP धर्माधिकारी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुंबई उच्च न्यायालयातही आज झालेल्या कार्यक्रमात मुख्य न्यायमूर्ती न्यायाधीश मोहित शहा यांनी न्यायमूर्ती SC गुप्ते यांना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाची शपथ दिली. नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवणं हे स्थानिक प्रशासन संस्थेचं मुख्य काम. मात्र अमरावती महानगरपालिकेनं एक पाऊल पुढे टाकलं आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करून तरुणांना प्रोत्साहन दिलं आहे अधिकारी होण्यासाठी. स्पर्धा परीक्षा हा आजच्या जगण्याचा महत्वाचा भाग. उद्याचे प्रशासकीय अधिकारी येतात ते याच माध्यमातून. हे अधिकारी घडवण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र अभ्यासिका सुरू केली अमरावती महानगरपालिकेनं. गेल्या 3 वर्षात या केंद्रानं 120 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि प्रशासकीय अधिकारी होऊन देशाची सेवा करण्याची संधी या तरुणांना दिली. ज्या ठिकाणी गोरगरीब विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता विविध ठिकाणी आपला वेळ वाया घालवतात किंवा प्रायव्हेट कोचिंग क्लासेसला बळी पडू नये या उद्देशाने आणि कमी पैशात चांगली सुविधा एक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाचं करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने हा स्पर्धा परीक्षा अभ्यासिका ग्रंथालय हा उपक्रम अमरावती महानगरपालिकेने सर्वप्रथम महाराष्ट्रात अमरावतीत सुरू केला. अद्ययावत ग्रंथालय, 24 तास वाचन सुविधा
आणि अनुभवी तज्ज्ञांचं मार्गदर्शन याचा लाभ विदर्भातले तरुण घेत आहेत. इथं नेहमी शांततेचं वातावरण असतं आणि एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे रात्री पण अभ्यास करतात. तो अभ्यासिका ही रात्री पण उघडी असते आणि इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात पुस्तकं उपलब्ध आहे आणि नवीन सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. ती विदाऊट एनी कॉस्ट आपल्याला वाचायला मिळतात. केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र आधार ठरलं आहे. आता लवकरच या अभ्यासिकेला संत गाडगेबाबांचं नाव देण्यात येईल, जिथून निर्माण होणार आहेत उद्याचे निस्पृह, कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी विदर्भाच्या मातीतून. नांदेड जिल्ह्यात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मुखेड, किनवट, मुक्रमाबाद, नायगाव परिसरात मोठं नुकसान झालं आहे. रस्त्यावरची मोठी झाडं उन्मळीत पडली असून फळबागाही भुईसपाट झाल्या आहेत. भाजीपाला, चिंच, केळी तसंच आंबा पिकांना कालच्या पावसात मोठा फटका बसला. शहरी भागातही घरांची पडझड झाली असून काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली होती. हवामान वृत्त. गेल्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हवामान कोरडं होतं. विदर्भाच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान सोलापूर इथं 42 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 25, नागपूर 39-23, पुणे 38-21, औरंगाबाद 39-24, नाशिक 37-21, कोल्हापूर 36-22, रत्नागिरी 31-23, सोलापूर 40-24 आणि अमरावती कमाल 38, किमान 22 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्राच्या वाट्याचं थेंबभरही पाणी गुजरातला देणार नाही, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. अकृषिक परवानगी मिळवण्यासाठी विविध कार्यालयांचे ना हरकत दाखले घेण्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांची. सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेत अपहार करणाऱ्यांविरुद्ध यापुढे मोका कायद्याअंतर्गत कारवाई होणार. भारतात गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी आपला 3 देशांचा दौरा महत्त्वपूर्ण ठरेल, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या याकूब मेननची शिक्षेसंदर्भातली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नसीम जैदी यांची नियुक्ती. आणि सत्यम घोटाळ्यातला आरोपी रामलिंग राजूसह इतर 9 जणांना विशेष न्यायालयानं सुनावली 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.